नक्कीच सर्वच वरिष्ठ नेते जे आहेत ते सध्या मंत्रालयामध्ये पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळते। विशेष करून कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, त्याचसोबतच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आणि विशेष करून अजित पवार यांचं जे कार्यालयीन कामकाज पाहणारे सर्वच प्रमुख अधिकारी जे होते ते अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। संपूर्ण 11 दिवस जो आहे ते सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ जी आहे ती राजभवन येथे घेतली होती, परंतु त्यानंतर त्या काही बैठका आणि काही नियोजित दौऱ्यांना त्यांनी उपस्थिती लावली, परंतु अधिकृतपणे नक्कीच तुम्हाला काही वेळासाठी थांबवते। ज्या वेळेला सुनेत्रा पवार यांनी हा पदभार स्वीकारला, ज्या खुर्चीवर अजितदादा हे बसून त्या ठिकाणी कारभार चालवत होते, ज्या क्षणाला सुनेत्रा पवार या खुर्चीवर बसल्या, त्यांनी पदभार स्वीकारला, त्यावेळेला त्यांचे मोठे पुत्र पार्थ पवार हे भावुक झाले होते। साहजिकच वडिलांची आठवण येणं अशा क्षणी, वडिलांचं आकस्मिक निधन आणि त्यानंतर एक मोठी जबाबदारी ज्यावेळेला आईवर येते, मोठा मुलगा म्हणून पार्थ पवार यांची साथ सुनेत्रा पवारांना लाभलेलीच आहे, मात्र ते भावुक झाल्याचे या ठिकाणी पाहायला मिळालेले आहे। अजित पवार यांच्या निधनानंतर ज्या वेळेला विद्याप्रतिष्ठानमध्ये सुद्धा पार्थ पवार गेलेले होते, त्यावेळेला त्या क्षणी सुद्धा पार्थ पवार हे भावुक झालेले होते। जय पवार यांची असलेली व्हॉट्सअप पोस्ट या खूप चांगल्याच व्हायरल झालेल्या होत्या की बाबा तुमची आठवण येते, डॅडी तुमची आठवण येते, तुम्ही आज असायला हवे होतात। अगदी धीरोदात्तपणे हे संपूर्ण पवार कुटुंब, अजित पवारांचं कुटुंब या संपूर्ण परिस्थितीला सामोरं जात आहे। अजित पवार यांची उणीव कुणीही भरून काढू शकत नाही, मात्र अजित पवार यांच्या ठिकाणी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या ज्यावेळेला या खुर्चीवर विराजमान झाल्या, त्यांनी ज्यावेळेला पदभार स्वीकारला, त्यावेळेला हा जल्लोष तरी कसा करावा असा प्रश्न साहजिकच सर्वांच्या मनामध्ये असावा। जरी पहिल्या महिला उपमुख्यमंत्री या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जरी असल्या, अजित पवारांच्या पत्नी जरी असल्या, तरी जी परिस्थिती, ज्या परिस्थितीमुळे आजचा दिवस आलाय, तर साहजिकच आजच्या दिवशी, आजच्या क्षणी अजित पवार यांची आठवण ही प्रत्येकाला येणारच। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। पुन्हा एकदा जाऊयात निवृत्ती यांच्याकडे। निवृत्ती, निवृत्ती आपण पाहतोय की ज्या वेळेला, ज्या क्षणाला सुनेत्रा पवार यांनी पदभार स्वीकारला, त्यांनी सर्वांना नमस्कार केला, सगळ्यांचे आभार या ठिकाणी मानलेले आहेत, मात्र त्याच वेळेला पार्थ पवार हे भावुक झाल्याचं पाहायला मिळालंय। निवृत्ती, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? मंत्री सुनेत्रा पवार यांनी या ठिकाणी उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार जो आहे तो या ठिकाणी स्वीकारलेला आहे आणि या ठिकाणी मंत्री अदिती तटकरे आणि पार्थ पवार हे भावुक झाल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। कारण की उपमुख्यमंत्री अजित पवार ज्या कार्यालयातून, ज्या खुर्चीवर बसून राज्याचा संपूर्णपणे गाडा हाकत होते, ज्या ठिकाणी विविध निवेदन स्वीकारत होते, विविध कामकाज जे आहे ते त्या ठिकाणी पाहत होते, त्याच खुर्चीवरती आता सुनेत्रा पवार बसताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे कुठेतरी सर्वच त्या ठिकाणी भावुक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आणि विशेष करून पार्थ पवार आणि अदिती तटकरे जे आहे ते विशेष त्या ठिकाणी भावुक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कारण की अजितदादांचं असं अकाली निधन होणं हा सर्वांसाठी धक्का होता आणि त्या धक्क्यातून संपूर्ण पवार कुटुंब हळूहळू सावरत आहे आणि ते सावरत असताना आज उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार ह्या उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारतायत आणि तो सर्वांसाठी भावुक क्षण असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि त्यांच्या सर्वांच्या चेहऱ्यावरती त्या भावना आपल्याला पाहायला मिळतात। या अगोदर आपण पाहिलं तर पार्थ पवार ते जेव्हा अजितदादांच्या राष्ट्रवादी कार्यालयामध्ये जेव्हा गेले होते त्यावेळेस देखील त्या ठिकाणी भावुक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर आज उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी कार्यभार स्वीकारला। ज्या खुर्चीवरती अजितदादा बसायचे त्याच खुर्चीवरती सुनेत्रा पवार बसलेल्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला। त्यावेळेस
पार्थ पवार हे भावूक झालेले पाहायला मिळाले आणि हा आता कार्यभार स्वीकारल्यानंतर अधिकृतपणे राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार हजेरी लावतील। आतापर्यंत आपण जर पाहायला गेलं तर अजित पवार हे या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये असायचे, परंतु अजित पवारांविना कॅबिनेट बैठक जी आहे ती पहिली कॅबिनेट बैठक ही आजची पार पडणार आहे आणि या कॅबिनेट बैठकीमध्ये सुनेत्रा पवार देखील उपस्थित राहणार आहेत। त्या कॅबिनेट बैठकीमध्ये कोणते कोणते निर्णय होतात हे एक वेगळा भाग, परंतु आज पवार कुटुंबियांसाठी संपूर्ण राष्ट्रवादी ठीक, नक्कीच धन्यवाद निवृत्ती, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।